नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत। मी श्री सोमनाथ कोकतेरे सर या ठिकाणी आज इयत्ता 5वी स्कॉलरशिप डेली व्हिडिओज मध्ये विभाज्य आणि विभाजक जे आहे ते विभाज्य आणि विभाजक याच्यावरती कोणत्या प्रकारचा स्वाध्याय दिलेला आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे उदाहरणं विचारलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण काय आहे याच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। निश्चितच तुम्हाला विभाज्य आणि विभाजक याच्यावरती जे काही शंका आहेत त्या सर्व दूर होतील, एवढी फुल गॅरंटी जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो। बघा, गणित विषयामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर निश्चितपणे तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्यातला प्रत्येक टॉपिक जो आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागणार आहे आणि व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी आपल्याला जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे। आज आपल्याला स्वाध्याय 13.1 जो आहे या स्वाध्याय 13.1 चा अभ्यास करायचा आहे। चला तर स्वाध्याय 13.1 मध्ये काय विचारलेलं आहे की पहिला गणित दिलेलं आहे 76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता। प्रथमतः विभाजक म्हणजे काय ते तुम्हाला समजून देतो। विभाजक म्हणजे नेमकं काय, विभाजक कशाला म्हणायचं, विभाजक नेमकं कशाला म्हणायचं। तर एखादी संख्या, समजा मी 10 ही संख्या घेतली, कोणती संख्या घेतली, 10 ही संख्या घेतली। 10 या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, विभाजक असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 5 न भाग जातो, 10 ने भाग जातो, हे सर्व काय झाले, या संख्येचे विभाजक झाले। विभाजक म्हणजे काय, दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, विभाजक असं म्हणतो। ओके, विभाज्य म्हणजे काय ते तुम्हाला तो टॉपिक आल्यावर समजून सांगतो। समजलं तुम्हाला विभाजक नेमकं कशाला म्हणायचं। आता 76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता, असा हा प्रश्न आहे। सर्वात लहान विभाजक आपल्याला विचारलेला आहे। लहान विभाजक म्हणजे या ठिकाणी 1 हा सर्वात लहान विभाजक असतो। कोणतीही संख्या घ्या, कोणतीही संख्या घ्या, कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा 1च असतो। लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा कोणता असतो, 1 असतो। आणि सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असते। सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असते। म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा। 355 ही एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आपल्याला विचारलेला आहे। मी मगाशी सांगितलं तुम्हाला की सर्वात मोठा विभाजक जो आहे तो सर्वात मोठा विभाजक हा कोणता असतो, तर तीच संख्या असते। तीच संख्या काय असते, सर्वात मोठा विभाजक असतो। मोठा विभाजक कोणता, तीच संख्या। म्हणजे 355 चा मोठा विभाजक कोणता आला, 355 आला। ओके, 1 लाख असेल, 1 लाख असेल तर याचा विभाजक कोणता आला, सर्वात मोठा 1 लाख आला। ओके, लहान विभाजक विचारला असता तर किती आला असता, 1 आला असता। ठीक आहे, त्यानंतर पुढचं उदाहरण बघा। नेक्स्ट एक्झाम्पल, एक संख्या 30 हून लहान आहे। एक संख्या 30 हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे। 30 हून लहान संख्या आहे आणि 5च्या पटीत आहे, तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती। या सर्व पर्याय आपण चेक करायचे। पर्याय इथं चेक केले, सर्व पर्याय हे 30 हून लहान आलेले आहेत। ओके, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, काही अडचण नाहीये। 5च्या पटीतले आहेत का, तर 5च्या पट्टीत 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे। आपल्याला काय विचारलंय, त्या संख्येचे एकूण अवयव हे 3 आहे। त्या संख्येचे अवयव किती आहेत, 3 आहे। आता 10चे जर म्हटलं 1, 2, 5 आणि 10 हे अवयव आहे, बरोबर आहे। 15चं म्हटलं 1, 3, 5 त्यानंतर 15 हे अवयव आहेत। 20चे म्हटलं 1, 2, 4, 5 त्यानंतर 10 ओके आणि 20 हे अवयव आहेत। म्हणजे राहिला ऑप्शन क्रमांक 4, कारण एकूण अवयव किती म्हटलेले आहे, 3 अवयव आहेत। 25 चे अवयव काय असणार आहे, ती 1, 5 आणि 25, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा। 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती। 30 या संख्येचे सर्व विभाजक कोणते।
आणि त्यामध्ये असणारे मूळ असणारे विभाजक कोणते, त्यामध्ये आणि मूळ असणारे विभाजक जे आहेत त्या मूळ असणारे विभाजक यांच्यातील आपल्याला काय काढायचं आहे, फरक या ठिकाणी काढायचा आहे. ओके, आता यामध्ये आपण प्रथमतः समजून घेतलं पाहिजे 30 चे सर्व विभाजक कोणते आहेत. 30 चे सर्व विभाजक कोणते, 1 आहे, त्यानंतर 2 आहे, ओके, 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 6 आहे, ओके, 5 6 30 आणि 6 5 30, 6 7 8 9 10 आहेत, ओके, 15 आहे, त्यानंतर 30 आहे. आता यामध्ये मूळ संख्या असणारे विभाजक कोणते, यामध्ये आणि काय मूळ संख्या असणारे विभाजक कोणते. आता मूळ संख्या असणारे विभाजक कोणकोणते आहेत, तर इथं बघा 2 गोल करतो, 3 2 अधिक 3, ठीक आहे, त्यानंतर 5 5 एवढे काय मूळ संख्या असणारे विभाजक आहेत. एक ह्या अंक मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 5 आणि 3 8 9 किती झाले 10, 5 आणि 3 8 आणि हे 2 किती झाले 10 झाले. म्हणजे 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आता सर्व विभाजक जे आहेत, सर्व विभाजक जे आहेत यामध्ये फरक कितीचा येतोय मग 10 हे जे आहेत 1 2 3 4 5, ओके, म्हणजे 10 वजा 5 सर्व विभाजक किती आहेत 10 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, सॉरी जे राहिलेले ते 1 2 3 4 5 म्हणजे किती आले 5, म्हणजे 10 वजा 5 उत्तर किती आलं 5, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट बघा 50 या संख्येचे सर्व विभाजक पुढीलपैकी कोणते आहेत. 50 या संख्येचे सर्व विभाजक पुढीलपैकी कोणते आहेत. कोणकोणते आहेत रे पुढीलपैकी. आता 1 आहे, 2 आहे, 5 सुद्धा आहे विभाजक, 10 सुद्धा आहे, 25 आहे, 50 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती येतोय 3 येतोय. बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त दिलेले आहेत. हे सर्व या ठिकाणी आहेत. ओके. 1 न सुद्धा भाग जातो, 2 ने सुद्धा 50 ला भाग जातो, 5 ने सुद्धा 50 ला भाग जातो, त्याचबरोबर 10 ने जातो, 25 ने जातो, 50 ने देखील भाग जातो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत. 45 चे विभाजक कोणते आहेत. पर्याय दिलेले आहेत 4 6 5 आणि 2. आता 45 या संख्येचे विभाजक कोणते आहेत. 1 आहे, बरोबर आहे. त्यानंतर 2 न भाग जात नाहीये, 3 न भाग जातो, 4 न जात नाहीये, 5 न भाग जातो, ओके, 6 न जात नाहीये, 7 8 9 9 न त्या ठिकाणी भाग जातो ना, 9 ने देखील भाग जातो. 9 5 45. त्यानंतर किती 15 येतोय. किती होतोय 15 येतोय. 15 नंतर डायरेक्ट 45 येतोय. ओके. किती झाले रे 1 2 3 4 5 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पुढीलपैकी कोणत्या संख्येला 2च विभाजक आहेत. कोणत्या संख्येला 2च विभाजक आहेत. आता विशेषतः 2च विभाजक असणारी संख्या कोणती असते तर मूळ संख्या असते. मूळ संख्येला 2च विभाजक असतात. मूळ संख्या जी आहे त्या मूळ संख्येला काय असतात तर 2च विभाजक असतात. 2च विभाजक ह्या कुठं असतात मूळ संख्येला असतात. आणि मग अशी संख्या कोणती आहे या ठिकाणी 37 ही मूळ संख्या आहे. ओके. नेक्स्ट बघा 10 ते 40 मधील किती संख्यांना फक्त 2 विभाजक आहेत. किती संख्यांना फक्त 2 विभाजक आहेत. 10 ते 40 मधील किती संख्यांना फक्त 2च विभाजक आहेत. आता फक्त 2च विभाजक असणाऱ्या संख्या ज्या आहेत यामध्ये किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. त्या ठिकाणी 10 ते 40 मध्ये असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या असणाऱ्या मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजे. आता 10 ते 40 मध्ये बघा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं मूळ संख्यांनाच फक्त 2 विभाजक असतात. मूळ संख्यांनाच फक्त किती विभाजक असतात 2 विभाजक असतात. ठीक आहे. आता 2 विभाजक असणाऱ्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर
पहिली मूळ संख्या या ठिकाणी 10च्या पुढची 11 आहे, त्यानंतर 13 आहे, त्यानंतर 17 आहे, 19 आहे. ओके, 11, 13, 17, 19. त्यानंतर पुढची संख्या आहे 23, त्यानंतर 29, त्यानंतर 31. 31 नंतर किती रे? 37. 31 नंतर किती येते? 37. ओके, किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या मूळ संख्या आहेत. म्हणून 10 ते 40 मधील 8 संख्यांना फक्त 2च विभाजक आहेत. मूळ संख्यांना फक्त 2च विभाजक असतात. ओके, महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर 9वा प्रश्न बघा. कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो? कोणत्या जोडीतील संख्यांना, खालील पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो? आता इथं एक मूळ संख्या असेल, समजा एक मूळ संख्या असेल आणि दुसरी एखादी संख्या असेल तर ती संयुक्त संख्या असेल समजा, बरोबर आहे ना. आता इथं बघा 19 ही मूळ संख्या आहे. 19 चे मूळ अवयव काय झाले? 19 चे सामायिक विभाजक कोणते झाले? 1 आणि 19 झाले. सॉरी, विभाजक कोणते आले? 1 आणि 19. 24 चे काय झाले? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 4 आहे, ओके, 8 आहे, त्यानंतर 12 आहे, 24 आहे. यामधला कॉमन विभाजक काय आहे? 1 आहे. म्हणून 19 आणि 24 हा ऑप्शन करेक्ट आहे. 19 आणि 24. कारण कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो असा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पुढील पैकी 44 व 68, 44 व 68 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते? या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते आहेत? 44 आणि 68. 44 आणि 68 मध्ये असणाऱ्या संख्येचे सामायिक विभाजक. आता इथं बघा 1 दिले, 2 दिले, 4 दिलेले, 11 दिलेले. ठीक आहे. आता 11चा जर आपण विचार केला, 11 चौक 44, 11 पाचे 55, 11 6 66, बरोबर आहे. म्हणजे 11 ने 68 ला तर भाग जात नाहीये, 11 ने 68 ला तर त्या ठिकाणी भाग जात नाहीये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. ठीक आहे. दुसरा आपण ऑप्शन बघूया. बघा 17 ने त्या ठिकाणी 44 ला तर भाग जात नाहीये, 68 ला जातो परंतु 44 ला भाग जात नाहीये. म्हणून हा सुद्धा ऑप्शन कट झाला. ठीक आहे. या ठिकाणी बघा 1 2 4 व 44. आता या 44 ने 68 ला तर भाग जात नाहीये म्हणून हा सुद्धा ऑप्शन कट झाला. राहिलं काय? 1 2 व 4. ते लिहून टाका तिथं 1 2 व 4. ठीक आहे. 11वा प्रश्न बघा. 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता 24 चे सर्व विभाजक आपल्याला लिहून घ्यायला पाहिजे. 24 चे विभाजक, 24 चे विभाजक कोणते? तर 1 आहे, ठीक आहे, त्यानंतर 2 आहे, 3 आहे, त्यानंतर 4 आहे, 6 आहे, त्यानंतर 8 आहे, 8 त्रिक 24, 3 8 24, 6 चौक 24, 4 सक 24, बरोबर आहे. त्यानंतर काय येत आहे? 12 येत आहे आणि 24 येत आहे. यांची बेरीज करा बरं. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 7 16, 16 आणि 8 किती झाले? 16 आणि 8 24 झाले. 16 आणि 8 24 झाले. ठीक आहे. 12 आणि 24 किती झाले? 4 5 6, 2 आणि 1 3, 36 झाले. मग 36 आणि 24, 6 आणि 4 10, 3 आणि 2 5 आणि 1 6, 60. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू.